बनवा बोंबील कांदा भाजी आणि मऊ लुसलुशीत तांदळाची भाकरी। तर चला आपण सुरू करूयात। सगळ्यात आधी इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। त्यात चिमूटभर मीठ, थोडंसं तेल लागलेली आहे। आता आपण त्याच्यात हे तांदळाचं पीठ आणि असं ढवळत राहायचं घालताना, व्यवस्थित ढवळून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। गॅस लोच ठेवायचा आहे आपल्याला। ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेणार आहे त्याच वाटीने आपल्याला मोजून पाणी घ्यायचं आहे। 1 वाटी तांदळाच्या पिठाला 1 वाटी पाणी लागतं। हे आपलं झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि याला 2 मिनिटं झाकण लावून ठेवूयात। तर बघा 2 मिनिटं झाली आपली। आता आपण हे जे पीठ आहे ते एका डिश मध्ये काढून घेऊया। एक ग्लास घ्यायचा आहे कुठचा पण, आणि त्याला असं पाण्यामध्ये डीप करायचं आहे आणि हे आपल्या म्हणजे त्याच्या ज्या गुठळ्या आहेत त्या सगळ्या आपल्या मोडून जातील आणि पीठ जे आहे ते अगदी स्मूथ होईल आपलं अगदी। आता आपल्याला याला पाण्याचा हात लावून लावून मळून घ्यायचे आहे। हे बघा, पाण्यामध्ये असा हात डीप करून असं पीठ जे आहे ते असं सगळं एकत्र करून आपल्याला मळून घ्यायचे आहे। हे बघा, पीठ जे आहे ते असं मी पाण्याचा हात लावून लावून मळून घेतलेलं आहे। ते आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता आपण याच्या भाकऱ्या थापून घेऊया। बघा, इथे मी गोळा घेतलेला आहे पिठाचा। आता आपण याला थापून घेऊया। भाकरी जी आहे ती आपल्याला अशी थापून घ्यायची। हे बघा, इथे आपली भाकर जी आहे ती आपली झालेली आहे थापून। आता आपण हिला शेकून घेऊया। तवा मी गरम करायला ठेवलेला आहे। इथे तवा जो आहे तो मी तापायला ठेवलेला आहे। आता आपल्याला भाकर टाकून घ्यायची आहे तव्यामध्ये आणि वरतून आपल्याला पाणी फिरवून घ्यायचं आहे। ह्या पद्धतीने तुम्ही जर का भाकर बनवली तर तुमची सुद्धा भाकर एकदम मऊ, पांढरी शुभ्र आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत सुद्धा ही भाकरी जी आहे मऊ राहते, एकदम मस्त। तिला 2 पापड येतात। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। हे बघा, वरचं जे आहे ते पाणी सुकलेलं आहे आपलं भाकरीचं। आता आपण हिला टर्न करून घेऊया। बघा तुम्ही, भाकर किती मस्त अशी झालेली आहे आपली। हे बघा, झालेली आहे आपलं ते। हे बघा, झालेली आपली ही भाकर। काढून घेऊयात। सगळ्यात आधी आपल्याला बोंबील तळून घ्यायचे। हे बघा, हे तळून झालेले आहे। हे आपण काढून घेऊया डिश मध्ये। आता हे 2 मोठे कांदे घालून घेऊया।
मीठ घालायचं. कांदा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला त्याला परतवून घ्यायचं आहे. हे बघा, कांदा जो आहे तो आपला झालेला आहे. आता आपण त्यात एक मोठा टमॅटो घालून घेऊयात. टमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतायचं आहे आपल्याला. इथे बघा, टमॅटो जो आहे तो आपला सॉफ्ट झालेला आहे बऱ्यापैकी. आता आपण इथे मसाला घालूया. आपला जो घरगुती मसाला आहे तो घालतीये, एक मोठा चमचा. हळद टाकली आहे पाव चमचा. आणि हे तळलेले जे बोंबील आहेत ते सुद्धा आपण आता घालून घेऊया त्याच्यात. मिक्स करायचं आहे व्यवस्थित. पाणी घालून घेऊयात. वरून आपल्याला थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आहे. पानं कढीपत्त्याची जी आहेत वरून घातल्यावरती मस्त त्याला टेस्ट येते. तर आपण 5 मिनिटं झाकण लावून याची एक वाफ काढूयात. चेक करूया एकदा. आता मस्त झालेलं आहे. बोंबील कांदा जी भाजी आहे आपली ती झालेली आहे. अगदी मस्त भाजी झालेली आहे. आता आपण याला सर्व करून घेऊया. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.